मुंबई कधीही न थांबणारं सतत धावणारं शहर. आर्थिक राजधानी असलेल्या या महानगरात वेग हीच ओळख असली तरी या वेगालाच रोज अडवणारी एक मोठी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. कोणत्याही एका उपनगरातून दुसऱ्या उपनगरात जायचं असेल तर हे वाहतूक कोंडीचं दिव्य पार पडावंच लागतं. अनेकदा हा प्रवास काही किलोमीटरचा असतो, तरी यात तासनतास वेळ वाया जातो. त्यामुळे वेळ, इंधन आणि ऊर्जा यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हणजेच MMRDA एक महत्वाकांक्षी आणि परिवर्तनकारी प्रकल्प हाती घेतलाय. आणि हा प्रकल्प म्हणजे ठाणे बोरिवली अंडरग्राऊंड ट्विन ट्यूब टनेल. हा प्रकल्प म्हणजे केवळ एक रस्ता किंवा एक बोगदा नाही, तर मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्याची क्षमता असलेली एक पायाभूत सुविधा आहे. या टनेलमुळे ठाणे आणि बोरिवली दरम्यानचा प्रवास वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून सध्या लागणारा तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटात पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामागचा मुख्य उद्देश म्हणजे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारणं, वाहतूक कोंडी कमी करणं आणि प्रवास अधिक जलद व सुलभ करणं. यामुळे केवळ वेळेची बचत होणार नाही, तर इंधनाचा वापरही कमी होईल, ज्याचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर आणि पर्यावरणावरही होऊ शकतो. मात्र या विकासासोबतच काही गंभीर प्रश्नही उपस्थित होत आहेत. हा टनेल संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातून म्हणण्यापेक्षा या राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार असल्याने पर्यावरणीय परिणामांबाबत चिंता व्यक्त केली जाते. जंगल क्षेत्र, जैवविविधता आणि वन्यजीव यावर याचा काय परिणाम होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दुसरीकडे हा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून साकारण्यात येतोय. भूमिगत ट्विन ट्यूब टनेल तयार करण्यासाठी प्रगत मशिनरी आणि सुरक्षिततेच्या उच्च दर्जाच्या पद्धती वापरल्या जात आहेत. यामुळे बांधकाम अधिक सुरक्षित, अचूक आणि पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे जमिनीखाली हे विश्व कसं उभं राहणार याची उत्सुकता देखील लोकांना वाटते. आजच्या काळात पायाभूत सुविधा उभारताना केवळ विकासच नाही, तर पर्यावरणाचा समतोल राखणे तितकंच महत्त्वाचं ठरतंय. त्यामुळे या प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पर्यावरणीय नुकसान कमीत कमी ठेवण्यावर भर दिला जातोय. एकूणच ठाणे बोरिवली ट्विन ट्यूब टनेल हा मुंबईच्या वाहतूक समस्यांवर एक मोठा उपाय ठरू शकतो. मात्र विकास आणि पर्यावरण यामधील समतोल राखत हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण होणं हीच खरी कसोटी ठरणार आहे. चला तर मग आज जाणून घेऊया या महत्वाकांक्षी प्रकल्पाची संपूर्ण गोष्ट. इन्फ्रावर बोलू काही या विशेष कार्यक्रमात. नमस्कार, न्यूज डंकामध्ये आपलं स्वागत आहे. तर सर्वप्रथम जाणून घेऊया नेमका हा ठाणे बोरिवली ट्विन ट्यूब टनेल प्रकल्प आहे तरी काय. सध्याचा ठाणे ते बोरिवली असा प्रवास म्हटला की आपल्या समोर एक चित्र उभं राहतं. ते म्हणजे हॉर्नचा कर्कश आवाज, गाड्यांच्या लांबच लांब रांगा आणि कासवाच्या वेगाने सरकणारी वाहतूक. आणि या प्रवासासाठी लागणारा 1 ते 1.5 तासांचा वेळ. पण आता हे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतलेला हा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे ठाणे येथील घोडबंदर रोड आणि बोरिवली येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग यांना थेट जोडणारा अत्याधुनिक भूमिगत बोगदा हे चित्र बदलून दाखवणार आहे. 10 मार्च 2023 रोजी या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली आणि सुमारे 20,000 कोटींहून अधिकच्या खर्चातून उभा राहणारा हा प्रकल्प मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहराच बदलणार आहे. मे 2023 पासून या प्रकल्पाच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आणि 2028 पर्यंत हा बोगदा पूर्ण करण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आलंय. आज ज्या 23 किलोमीटरच्या प्रवासासाठी ट्रॅफिकशी झुंज देत तासनतास घालावे लागतात, तोच प्रवास हा बोगदा सुरू झाला की अवघ्या 15 मिनिटात पूर्ण होणार आहे. आता जरा या प्रकल्पाच्या आत डोकावून पाहूया. सुमारे 11.84 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकीचा एक भन्नाट नमुना आहे. यापैकी 10.25 किलोमीटर हा मुख्य बोगदा असून उर्वरित भाग जोड रस्त्यांचा आहे. पण इथे एक खास गोष्ट म्हणजे हा एकच बोगदा नाही आहे, तर 2 स्वतंत्र बोगदे म्हणजेच ट्विन ट्यूब. एकातून वाहतूक एका दिशेने तर दुसऱ्यातून विरुद्ध दिशेने, पूर्णपणे व्यवस्थित आणि सुरळीत प्रवासासाठी. प्रत्येक बोगद्यात 2 वाहतूक लेन्स आणि एक आपत्कालीन लेन असेल. म्हणजेच एखाद्या अडचणीच्या क्षणी वाहतूक पूर्णपणे ठप्प होणार नाही. जर 300 मीटर अंतरावर तयार होणारे क्रॉस पॅसेजेस ते म्हणजे संकटाच्या वेळी जीव वाचवणारे सुरक्षित मार्गच. पण फक्त रचना प्रभावी असणं पुरेसं नाहीये. सुरक्षितता ही तर या प्रकल्पाची खरी ओळख आहे. या बोगद्यामध्ये अत्याधुनिक वायुविजन प्रणाली बसवली जाणार आहे, जी आतल्या हवेला सतत स्वच्छ आणि सुरक्षित ठेवेल. अग्निशमन यंत्रणा, धूरशोधक उपकरणं आणि LED माहिती फलक या सगळ्या सुविधा अशा पद्धतीने उभारल्या जात आहेत की कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तरी क्षणात प्रतिसाद देता येईल. थोडक्यात हा बोगदा केवळ वेगवान नाही,
तर अत्यंत सुरक्षितही असेल. आणि आता येतो सगळ्यात रोमांचक आणि तितकाच संवेदनशील भाग. हा टनेल सरळ जमिनीवरून जात नाही, तर तो जातो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली. म्हणजेच घनदाट जंगल, समृद्ध जैवविविधता आणि वन्यजीवांच्या अधिवासाखाली एक अत्याधुनिक बोगदा उभा राहतोय. म्हणूनच इथे प्रत्येक पाऊल अत्यंत काळजीपूर्वक टाकलं जात आहे. टनेल बोरिंग मशीन म्हणजेच TBMचा वापर करून जमिनीखाली खोलवर खोदकाम केलं जाते, जेणेकरून वरच्या जंगलाला, झाडांना आणि वन्यजीवांना कमीत कमी किंवा अगदी नगण्य त्रास होईल. एका बाजूला वेगाने धावणारी, सतत विस्तारत जाणारी मुंबई आणि दुसऱ्या बाजूला तिच्याच कुशीत वसलेलं, निसर्गाचा अनमोल ठेवा जपणारं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. सुमारे 104 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेलं हे उद्यान म्हणजे जैवविविधतेचं जिवंत विश्वच. 1300हून अधिक वनस्पती, 500 पेक्षा जास्त प्राणी प्रजाती, हजारो वर्ष जुन्या कान्हेरी लेण्या आणि विहार, तुळशीसारखी जीवनदायी तलाव, असा निसर्गाचा खजिना इथे दडलेला आहे. आणि याच नाजूक समृद्ध परिसंस्थेखाली उभा राहतो एक अत्याधुनिक टनेल. एकीकडे विकासाची गरज तर दुसरीकडे पर्यावरणाचं संवर्धन. या दोन्हींचा समतोल साधणं हेच या प्रकल्पाचं खरं आव्हान आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या 11.84 किलोमीटर लांबीच्या ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ केला. या सोहळ्यामुळे मुंबईतील या महत्वाकांक्षी प्रकल्पाने नियोजनाच्या टप्प्यातून प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात मोठी झेप घेतली. विशेष म्हणजे नायक या पहिल्या टनेल बोरिंग मशीनच्या प्रारंभामुळे जमिनीखालील कामाला निर्णायक गती मिळाली. या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी अत्याधुनिक बोगदा तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. मुंबईत आतापर्यंत तैनात करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या 4 TBMच्या साह्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जुळे बोगदे खोदले जाणार आहेत. प्रत्येक मशीन सुमारे 86 मीटर लांबीची असून त्यावर 13.2 ते 13.34 मीटर व्यासाचा विशाल कटर हेड बसवलेला आहे. प्रति मिनिट सुमारे 4.5 फेऱ्यांच्या गतीने काम करणाऱ्या मशीनचं वजन सुमारे 2500 टन आहे. कठीण खडकांमधूनही अचूक आणि सुरक्षित उत्खनन करताना पृष्ठभागावर कमीत कमी परिणाम होईल याची विशेष काळजी या यंत्रणांमध्ये घेण्यात आली. यातील पहिलं मशीन नायक हे केवळ एक यंत्र नसून एक प्रतीक मानलं जात आहे, कारण या मशीनच्या नावाची देखील आपली एक वेगळीच कहाणी आहे. राष्ट्रीय उद्यानात आढळणाऱ्या मोदुजा प्रोकिस या फुलपाखराच्या प्रजातीवरून याचं नामकरण करण्यात आलंय. सामर्थ्य, चपळता आणि अचूकता यांचं प्रतीक असलेलं हे नाव या मशीनच्या कार्यक्षमतेचं प्रतिबिंब मानलं जातं. दुसरा TBM अर्जुन लवकरच कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय आणखी 2 मशीन बोरिवली बाजूकडून काम सुरू करतील, ज्यामुळे ठाणे आणि बोरिवली या दोन्ही टोकांकडून एकाच वेळी उत्खनन केलं जाईल. या प्रकल्पात एकूण 4 TBM तैनात करण्यात येणार आहेत. बोगदे जमिनीखाली सुमारे 23 मीटर खोलीवर बांधले जाते. या 4 महाकाय हार्ड रॉक TBMमुळे बोगद्याचं काम वेगाने आणि सुरक्षितपणे पूर्ण होण्यास मदत होणार आहे. परिणामी हा टनेल तयार झाल्यानंतर नाशिक, कल्याण आणि नवी मुंबईकडून येणाऱ्या वाहनांसाठी एक पर्यायी बायपास उपलब्ध होईल. यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. टनेल बोरिंग मशीन्स क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रगण्य असलेली जर्मनीची हेरेन कनेक्ट AG कंपनी आज भारताच्या पायाभूत विकासात महत्त्वाची भागीदारी ठरली. अत्याधुनिक तंत्रज्ञान, अचूक अभियांत्रिकी आणि विविध भौगोलिक परिस्थितींशी जुळवून घेण्याची क्षमता यामुळे या कंपनीने भारतातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती दिली. मेक इन इंडिया उपक्रमाला चालना देत हेरेन कनेक्टने चेन्नई येथे असेंबली आणि नूतनीकरण सुविधा उभारली. यामुळे केवळ स्थानिक उत्पादनाला बळ मिळत नाही, तर प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील वेळही मोठ्या प्रमाणात कमी होतो. जलद पुरवठा साखळी आणि तांत्रिक सहाय्य यामुळे भारतीय प्रकल्प अधिक कार्यक्षम बनत आहेत. भारतासारख्या विविध भूवैज्ञानिक रचनेच्या देशात काम करणं हे मोठं आव्हान आहे. हिमालयातील कठीण खडक असोत किंवा महानगरातील मऊ ओलसर माती, हेरेन कनेक्टचे TBMs हे प्रत्येक परिस्थितीसाठी खास डिझाईन करण्यात आलेले. त्यामुळे अवघडातील अवघड बोगदे सुरक्षित आणि अचूकपणे पूर्ण होऊ शकतात. याच क्षमतेमुळे देशातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये या कंपनीचा ठसा उमटलेला दिसतो. मुंबईतील वर्सोवा दहिसर लिंक रोड, देशातील पहिली बुलेट ट्रेन असलेला मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प, तसेच दिल्ली मेट्रो, चेन्नई मेट्रो आणि ऋषिकेश कर्णप्रयाग रेल्वे बोगदा या सर्व प्रकल्पांमध्ये हेरेन कनेक्टच्या TBMने महत्त्वाचे आणि गुंतागुंतीचे टप्पे हे यशस्वीरित्या पार करण्यात मोलाची भूमिका बजावली. म्हणूनच हे केवळ बोगदे खोदण्याचं तंत्रज्ञान नाही, तर विकासाचा वेग वाढवत असतानाच निसर्गाचा समतोल जपण्याची जबाबदारी पार पाडणारे एक संवेदनशील आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल आहे.
जसं या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणाचा समतोल हे दोन मुद्दे विशेष कुतूहल निर्माण करणारे ठरतात, तसंच या प्रकल्पातून मिळणारे फायदे समजून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे. या प्रकल्पाचा आर्थिक प्रभाव आणि भविष्यातील परिणामही तेवढेच निर्णायक ठरणार आहेत. ठाणे आणि बोरिवली यांना थेट जोडणारा हा मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल, हे आपण आतापर्यंत समजून घेतलंय. पण वेळ म्हणजेच पैसा ही संकल्पना लक्षात घेतली तर दररोज लाखो प्रवाशांचा वाचणारा वेळ म्हणजे अर्थव्यवस्थेला मिळणारी मोठी चालना आहे. कामावर जाणाऱ्या लोकांची उत्पादकता वाढेल, उद्योगधंद्यांसाठी वेळेची बचत होईल आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाचा कार्यक्षमतेचा स्तर उंचावेल. ठाणे, बोरिवली, नाशिक आणि नवी मुंबई यासारख्या भागांमधील कनेक्टिव्हिटी सुधारल्यामुळे या परिसरांमध्ये नवीन गुंतवणूक आणि विकासाच्या संधी निर्माण होतील. रिअल इस्टेट क्षेत्रातही या प्रकल्पाचा मोठा प्रभाव दिसून येऊ शकतो. उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे उपनगरांमध्ये राहण्याची मागणी वाढेल, ज्यामुळे संतुलित शहरी विकासाला चालना मिळेल. लोकांना शहराच्या मध्यवर्ती भागात राहण्याची गरज कमी होईल आणि उपनगरांचा विकास वेगाने होईल. यामुळे शहरावरचा ताण सुद्धा कमी होऊन अधिक नियोजित आणि शाश्वत शहरी विस्तार शक्य होईल. दीर्घकालीन दृष्टीने पाहिलं तर हा बोगदा मुंबईला भविष्यातील स्मार्ट सिटीच्या दिशेने नेणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. एकूणच पाहता ठाणे बोरिवली ट्विन ट्यूब टनेल हा केवळ वाहतूक सुलभ करणारा प्रकल्प नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणीय समतोल यांचा सुंदर संगम साधणारा एक दूरदृष्टीपूर्ण उपक्रम आहे. अत्याधुनिक यंत्रणा, स्मार्ट सुरक्षा व्यवस्था आणि भूमिगत अभियांत्रिकीच्या मदतीने विकासाला वेग देतानाच निसर्गावर होणारा परिणाम कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न या प्रकल्पात स्पष्टपणे दिसून येतो. वेग, सुरक्षितता, आर्थिक प्रगती आणि पर्यावरणाची जपणूक या सर्वांचा समतोल राखत हा बोगदा मुंबईच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवणार आहे, हे नक्की. तो केवळ प्रवासाचा वेळ कमी करणारा नाही, तर शहराला अधिक कार्यक्षम, शाश्वत आणि भविष्याभिमुख बनवणार आहे. म्हणूनच हा केवळ दोन ठिकाणांना जोडणारा मार्ग नाही, तर तो आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर पर्यावरणाचा समतोल राखत मुंबईला नव्या युगाकडे नेणारा एक महत्त्वाचा टप्पा. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.